नुकताच माझ्या स्कूटीचा ॲक्सिडेंट झाला. बराच वेळ बोलाचालीनंतर समोरचा मला भरपाई द्यायला तयार झाला. त्याने मला त्याच्या इन्शुरन्सचा नंबर दिला आणि क्लेम फाईल करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो. तिथल्या एजंटने मला प्रोसेस समजावली. जर आपल्याला समोरच्याच्या इन्शुरन्समधून क्लेम करायचा असेल तर खूप मोठी प्रोसेस आहे. त्यात FIR पंचनामा करावा लागतो. माझ्या स्कूटीचा फर्स्ट पार्टी इन्शुरन्ससुद्धा होता. त्यामुळे पेपरवर्क टाळण्यासाठी फर्स्ट पार्टी क्लेम करायचं ठरवलं. सर्व्हिस सेंटर एजंटने माझ्याकडून आधार कार्ड व लायसन्सची कॉपी घेतली. त्यानंतर ॲक्सिडेंटबद्दल काही प्रश्न विचारले, जसे ॲक्सिडेंटची वेळ, ॲक्सिडेंट कसं झालं आणि फॉर्मवर सह्या घेऊन मला जवळजवळ ₹10,000चं कोटेशन दिलं, ज्यामध्ये 15 ते 20% अमाऊंट मला माझ्या खिशातून भरावी लागणार होती. माझा इन्शुरन्स रिलायन्स कंपनीचा होता. सर्व्हिस सेंटर एजंट आणि इन्शुरन्सच्या एजंट यांनी आपापसात कॉर्डिनेट करून बाकीची प्रोसेस केली, ज्यामध्ये 2 ते 3 दिवस गेले. त्यानंतर सर्व्हिस सेंटर कर्मचाऱ्यांनी माझ्या गाडीवर काम करायला सुरुवात केली, ज्यामध्ये अजून 2 ते 3 दिवस गेले आणि माझी गाडी पहिल्यासारखी तयार झाली आणि बिल झालं अवघे ₹6,000, ज्यापैकी ₹1,000 मला प्रोसेसिंग फी भरावी लागली. बाकीची रक्कम कंपनीने डायरेक्ट सेटल केली.